नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारी आणि हृदय हेलावून टाकणारी एक अत्यंत धक्कादायक घटना डोंबिवलीत समोर आली आहे। एका नराधम मुलाने आपल्या आजारी आणि वयोवृद्ध वडिलांना एका सामाजिक ट्रस्टमध्ये अक्षरशः बेवारस सोडून स्वतः पळ काढल्याची घटना घडली। या अमानुष कृत्यामुळे डोंबिवली परिसरात तीव्र संताप व्यक्त होतोय। या प्रकरणी मानपाडा पोलीस त्या बेपत्ता मुलाचा कसून शोध घेत आहेत। गेल्या कित्येक वर्षांपासून गिरणी कामगार त्यांच्या हक्काच्या घराच्या मागणीसाठी लढा देत आहेत। आज संजय राऊत यांनी गिरणी कामगारांच्या घराच्या मागणी संदर्भात उद्धव ठाकरे गटाची मोठी भूमिका जाहीर केली। उद्धव ठाकरे यांनी जो प्रस्ताव दिलाय, गिरणी कामगारांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भात ज्या जागा तुम्ही अदानीला दिल्या आहेत त्यात गिरणी कामगारांना सुद्धा जागा मिळावी ही आमची मागणी आहे, अशी मोठी भूमिका खासदार संजय राऊत यांनी आज जाहीर केली। भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांचं थेट नाव न घेता त्यांच्या कुटुंबावर अतिशय खालच्या आणि गलिच्छ भाषेत टीका केली आहे। दगडूशेठच्या दर्शनाला मटण खाऊन जाणारं ते कुटुंब असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबाचं नाव न घेता शेलक्या शब्दात त्यांच्यावर निशाणा साधलाय। सांगलीमधील ऋतुजा पाटील मृत्यू प्रकरणी पुण्यात हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा काढला होता। तेथे भाषण करत असताना पडळकरांची मात्र जीभ घसरली आहे। राज्यात सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरू आहे। अशातच आता केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतलाय। आता मराठी भाषेत पाठवलेल्या पत्रांना मराठीतूनच उत्तर दिलं जाणार आहे। संसदीय राज्यभाषा समितीच्या बैठकीत समितीचे निमंत्रक खासदार डॉक्टर दिनेश शर्मा यांनी ही माहिती दिली आहे। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावात एक हृदयद्रावक घटना घडली। 10वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या घटनेनंतर संतप्त जमावाने थेट आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निषेध नोंदवलाय। या प्रकरणात संशयित आरोपी रामदास गायकवाड याला संतप्त ग्रामस्थांनी बेदम मारहाण देखील केली आहे। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये ते एका कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसतायत। हा व्हिडिओ मंत्रालया शेजारील आकाशवाणी आमदार वसतिगृहाच्या कॅन्टीन मधला आहे। याचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटत असून विरोधकांनी याला सत्तेची मुजोरी असं म्हटलंय, तर आमदार संजय गायकवाड यांनी ती आपली शिवसेना स्टाईल प्रतिक्रिया होती असं म्हटलंय। साईबाबांच्या अनुमतीने सुरू झालेला गुरुपौर्णिमा उत्सव आजही साईबाबा संस्थान तितक्याच भक्तिभावात साजरा करत आहे। यंदाच्या वर्षी 9 जुलै ते 11 जुलै असा हा 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव संस्थानच्या वतीने साजरा केला जातोय। साई नामाचा जयघोष करत हजारो भाविक पायी पालख्यांसह शिर्डीत दाखल झाले आहेत। नागपूर शहरात सलग 3 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे। त्यामुळे नागपूरकरांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतोय। मंगळवारी मध्यरात्री अतिमुसळधार पाऊस झाला असून सखल भागात पाणी साचलंय। आज 9 जुलै रोजी शहराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दक्षिण मुंबईतील पुनर्बांधणी करण्यात आलेल्या कर्नाक उड्डाण पुलाचं नाव आता मुंबई महानगरपालिकेकडून बदलण्यात आलंय। या पुलाचं सिंदूर असं नामकरण करण्यात आलंय। कर्नाक या उड्डाण पुलाला दिलेलं सिंदूर हे नाव भारतानं पाकिस्तान विरुद्ध केलेल्या लष्करी कारवाईपासून प्रेरित असल्याचं महानगरपालिकेनं म्हटलंय। तसंच या पुलाचं लोकार्पण गुरुवारी 10 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनानं दिली आहे। शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून महाराष्ट्रातील शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले। त्यानुसार शाळांचं मूल्यांकन करण्यासाठी परख ही राष्ट्रीय मूल्यांकन संस्था स्थापन करण्यात आली। परख न केलेल्या शैक्षणिक सर्वेक्षणात देशातील राज्यांनी सहभाग घेतला होता। देशातील राज्यांनी केलेल्या कामगिरीनुसार पंजाब आणि केरळ पहिल्या क्रमांकावर असून महाराष्ट्र 8व्या क्रमांकावर आहे। बहुप्रतीक्षित जनसुरक्षा विधेयकाबाबत मोठी घडामोड घडली आहे। राज्य सरकारकडून विधिमंडळात उद्या 10 जुलै रोजी जनसुरक्षा विधेयक मांडण्यात येणार आहे। तत्पूर्वी महसूल मंत्री तथा समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज विधिमंडळात समितीचा अहवाल सादर करतील। दोन्ही सभागृहाच्या समितीचे इतिवृत्त आज सभागृहात मांडले जाणार आहेत। त्यामुळे विरोधक नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शहरातील उच्चभ्रू भागांमध्ये स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या देह व्यापार रॅकेटवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। परिमंडळ 4 अंतर्गत येणाऱ्या विमानतळ तसेच बाणेर परिसरात 2 स्वतंत्र ठिकाणी टाकलेल्या धाडीत पोलिसांनी एकूण 18 मुलींची सुटका केली आहे। यामध्ये 10हून अधिक परदेशी मुलींचा समावेश असल्याने हे रॅकेट आंतरराष्ट्रीय पातळीवर चालत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे।
भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारच्या धडकेत एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली। विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर आमदार सुरेश धस यांनी यावर आता स्पष्टीकरण दिले। घटना घडल्यानंतर माझ्या मुलाचा आणि गाडीच्या चालकाचं ब्लड सॅम्पल घेण्यात आले। त्यानंतर गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई झाली आहे। दुर्दैवाने अपघाताची घटना घडली आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे। साताऱ्यातील शिवधर गावात राहणाऱ्या विवाहितेची राहत्या घरी गळा चिरून हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। यात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 12 तासात पुण्यातून आरोपीला अटक केली होती। अक्षय साबळे असं आरोपीचं नाव आहे। प्रेम विवाहानंतर गावातीलच तरुणाशी महिलेचे अनैतिक संबंध असल्याचं पोलीस तपासातून समोर आले। पूजा जाधव असं मृत विवाहित महिलेचं नाव आहे। पुणे जिल्ह्यातील दापोडी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेतील भांडार खरेदीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। याबाबत सदस्य संदीप क्षीरसागर यांनी प्रश्न उपस्थित केला होता। देशात गेल्या काही दिवसांपासून प्रेम प्रकरण आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। अशातच आता एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय। एका तरुणाने 20 ते 25 मुलींची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे। या आरोपीचं नाव नौशाद त्यागी असं असून तो 32 वर्षांचा आहे। तो मुझफ्फरनगर मधील चरथवल येथील रहिवासी आहे। राजस्थानमधील चुरू येथे आज वायुसेनेचं एक विमान कोसळल्याची घटना घडली आहे। हा अपघात रतनगडमधील भानुदा गावामध्ये घडला आहे। विमानाच्या ढिगाऱ्यामध्ये एक मृतदेह सापडलाय। हा मृतदेह विमानाच्या पायलटचा असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय। दरम्यान घटनेची माहिती मिळताच वायुसेनेचं एक पथक घटनास्थळी रवाना झालंय। महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही निवडणूक चोरी सुरू असल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलाय। बिहारमधील पटना येथे झालेल्या महाआघाडीच्या निषेधात राहुल गांधी सहभागी झाले। बिहारमधील मतदार याद्यांच्या तपासणीला विरोधी पक्ष विरोध करतायत। राहुल गांधी यांनी आरोप केलाय की ज्याप्रमाणे महाराष्ट्राच्या निवडणूक चोरीला गेल्या त्याचप्रमाणे बिहारच्या निवडणुका चोरण्याचा प्रयत्न केला जाईल। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा नोबेल पुरस्काराची इच्छा व्यक्त केली आहे। ते म्हणतात की जोपर्यंत दिल्लीत आमचे सरकार होते तोपर्यंत आम्हाला काम करण्याची परवानगी नव्हती, तरीही आम्ही काम केलं। मला वाटतं की मला यासाठी नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे। अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील मोहाली येथे एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान हे विधान केलंय। पुलवामा येथे 2019 मध्ये आणि गोरखनाथ मंदिरात एप्रिल 2022 मध्ये रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये ऑनलाईन पेमेंट सर्व्हिसेस, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर झाल्याची माहिती समोर आली आहे। फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सने मंगळवारी यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केलाय। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात भाषेवरून वाद सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अशातच आता हा भाषेचा वाद इंग्लंडमध्येही दिसू लागलाय। इंग्लंडमधील हिथ्रो विमानतळावर इंग्रजी न बोलणाऱ्या भारतीय आणि आशियाई कर्मचाऱ्यांना हद्दपार करा असं म्हणणारी पोस्ट एका महिलेने केली आहे। या पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी 5 देशांच्या दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझील दौऱ्यानंतर त्यांच्या सोशल मीडिया हँडल एक्सवर या दौऱ्याची माहिती आणि खास फोटो शेअर केले। त्यांना ब्राझीलचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉसने सन्मानित करण्यात आले। पंतप्रधानांनी यावेळी ब्राझील आणि भारतातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर दिलाय। हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली महिलांवरील अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत असा धक्कादायक खुलासा इस्रायली प्रत्यक्षदर्शींनी केलाय। 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायली महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केला। इतकंच नव्हे तर तरुण मुलींना निर्वस्त्र करून त्यांना झाडांना आणि खांबांना बांधलं होतं। त्यानंतर हमासच्या क्रूर लोकांनी त्यांच्या गुप्तांगात आणि डोक्यात गोळ्या झाडल्या होत्या। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे BSc नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। इच्छुक विद्यार्थी 8 ते 17 जुलै दरम्यान ऑनलाईन अर्ज करू शकतील। यंदा अभ्यासक्रमासाठी 12,000हून अधिक जागा उपलब्ध असून एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेत 43,000पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते। अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे। यंदा राज्यभरात पहिल्यांदाच राबवल्या जाणाऱ्या 11वीच्या केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी सोमवारी पार पडली। आता दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागा जाहीर होत असताना पहिल्या फेरीत प्रथम प्राधान्यक्रम दिलेले महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणारे 77,662 विद्यार्थी नियमानुसार पुढील 2 फेऱ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेबाहेर फेकले गेले आहेत।
आता या विद्यार्थ्यांना चौथ्या म्हणजेच खुल्या फेरीतच ज्या महाविद्यालयांमध्ये जागा शिल्लक असतील तेथे प्रवेश मिळतील। राज्य सामायिक प्रवेश कक्षाने 28 जून पासून सुरू केलेल्या इंजिनिअरिंग आणि MBA अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे। या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवारपर्यंत होती, मात्र सुरुवातीपासूनच या प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता होती। त्यानुसार आता या दोन्ही अभ्यासक्रमांचे अर्ज 11 जुलैपर्यंत स्वीकारले जातील। तसेच या अभ्यासक्रमांची तात्पुरती गुणवत्ता यादी 12 ऐवजी 15 जुलैला जाहीर होईल, तर अंतिम गुणवत्ता यादी 21 जुलैला जाहीर होणार आहे। सायबर दोस्तने नुकतीच X वर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये फसवणूक करणारे मुलगी बनून आपल्याला कसे फसवण्याचा प्रयत्न करतात हे स्पष्ट केलंय। या पोस्ट सोबत एक व्हिडिओही शेअर करण्यात आलाय, ज्यामध्ये एंजल प्रिया नावाची मुलगी म्हणताना दिसते की मी तुमच्याकडे काही पैसे मागू शकते का। मुलीच्या या मेसेजला रिप्लाय देत एक चांगला मेसेज पाठवण्यात आलाय, ज्यात लिहिलं होतं की 1930 पासून ते मागवा। आशियातील पहिला स्टॉक एक्सचेंज अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा यंदा आपली 150 वर्ष पूर्ण करणार आहे। या स्टॉक एक्सचेंजची स्थापना ब्रिटिश राजवटीत 9 जुलै 1875 रोजी दक्षिण मुंबईतील टाउन हॉल जवळ करण्यात आली होती। मात्र BSEचा खरा प्रवास त्यापूर्वीच म्हणजेच 1855 मध्ये सुरू झाला होता। आज BSEने स्वतःला तंत्रज्ञानाने परिपूर्ण आणि रिअल टाइम मार्केट प्लेस म्हणून रूपांतरित केलंय। या संस्थेचं जाळं संपूर्ण देशभर पसरलेलं आहे। अभिनेत्री आलिया भट्टची फसवणूक करणाऱ्या तिच्या पर्सनल सेक्रेटरीला अटक करण्यात आली आहे। 5 महिने शोध घेतल्यानंतर अभिनेत्री आलिया भट्टची सेक्रेटरी वेदिका शेट्टीला बंगलोरमधून अटक करण्यात आली। बनावट बिलांच्या माध्यमातून आलियाच्या प्रोडक्शन हाऊस आणि वैयक्तिक खात्यातून 77 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती। वेदिका शेट्टी विरोधात जुहू पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल होता आणि 5 महिन्यांपासून पोलीस तिचा शोध घेत होते। इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आगामी 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी महिला संघाची घोषणा केली आहे। इंग्लंड वुमन्स विरुद्ध इंडिया वुमन्स यांच्यात 16 ते 22 जुलै दरम्यान एकदिवसीय मालिका आयोजित करण्यात आली आहे। निवड समितीने या मालिकेसाठी 15 खेळाडूंची निवड केली आहे। स्पिनर सोफी एल्क्लेस्टोन हिचं टीममध्ये कमबॅक झाले। सोफी विंडीज विरुद्धच्या मालिकेत संघात नव्हती। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।